BN महान न्यूज. मालेगाव. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. एसटी बसचा भीषण अपघात. 27 प्रवाशांचा थरारक बचाव. मालेगाव धुळे महामार्गावर आज दुपारी एका एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गालगत असलेल्या विद्युत डीपीवर जाऊन धडकली. या भीषण धडकेनंतर बस पलटी झाली. या बसमध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते, जे या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सदर एसटी बस मालेगावहून शहाद्याच्या दिशेने निघाली होती. मालेगाव जवळील रॉयल हॉटेल परिसरात बस आली असता अचानक बसची ब्रेक यंत्रणा निकामी झाली. वेग नियंत्रित करणे अशक्य झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर डीपीवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की बस जागीच पलटी झाली. दैव बलवत्तर म्हणून टळला मोठा अनर्थ. हा अपघात अत्यंत थरारक होता. बस ज्या विद्युत डीपीवर आदळली तिथे मोठा वीजप्रवाह असतो. मात्र सुदैवाने धडक बसली त्याच क्षणी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. जर वीजपुरवठा सुरू असता तर बसमध्ये वीज उतरून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. नियातीच्या या चमत्कारामुळे 27 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. जखमींची प्रकृती आणि मदतकार्य. या अपघातात एकूण 7 प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बसच्या खिडक्यांमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. गंभीर जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींना मालेगावमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे तातडीने मदत पथकासह पोहोचलो. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. वाहतुकीवर परिणाम. अपघातामुळे मालेगाव धुळे महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. एसटी प्रशासनाकडून बसच्या तांत्रिक बिघाडाबाबत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. भरधाव महामार्गावर विद्युत डीपीला बस धडकूनही मोठी जीवितहानी टळल्याने देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज मालेगाव वासियांना आला. BN महान न्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा.